रामकृष्ण हरी. आज आपण बनवणार आहोत 60 किलोचा मसाला भात. त्यासाठी लागणारे सगळं सामग्री आपण घेतलेले आहेत. जमिनी तेल 6 किलो, कांदा घेतलेला आहे आपण 3 किलो बारीक असा कापून, शेंगदाणा 6 किलो, अद्रक लसूण अर्धा किलो, हिरवी मिरची 1 किलो, खडा गरम मसाला मिक्स 200 ग्राम घेतलेला आहे, 4 किलो श्रावणी घेवडा, गाजर, फ्लावर, तोंडली संपूर्ण 4 किलो घेतले आहे. सोबत कढीपत्ता 7 किलो हिरवा वाटाणा घेतलेला आहे आपण. लागणारे सगळे मसाले 1 किलो किचन किंग मसाला, 1 किलो मटन मसाला, 1 किलो चिकन मसाला, 1 किलो धना पावडर. सर्व मसाले वेगमध्ये आहेत. 3 किलो दही घेतलेले आहे आपण. थोडंसं जाळून काळं खोबरं घेतलेले आहे. सर्व मिश्रण एकत्र करून त्यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे. खडा गरम मसाला बारीक करून टाकलेला आहे. सोबत 3 किलो चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. किलो जोकर तांदूळ घेतलेला आहे. 300 ग्राम हळद, पाण्याला मस्त उकळी आल्यानंतर त्यामध्ये संपूर्ण तांदूळ हा टाकलेला आहे. सोबत सोयाबीन पण आपण 2 किलो वापरलेले आहेत. तांदळाला हळूहळू हलवून घेणे. दहा मिनिटं तांदूळ हलवल्यानंतर आपला राईस हा शिजत चाललेला आहे. संपूर्ण पाणी तांदळातलं संपलेलं आहे. त्यावर आपण 2 किलो लांब असा कोबू कापून टाकलेला आहे आणि आपण त्याला आता झाकून ठेवणार आहे साधारण 20 मिनिटं. 20 मिनिटानंतर आपला हा राईस फायनली तयार झालेला आहे. राईस हा सुंदर असा तयार झालेला आहे. श्रीकला थिएटर्समध्ये आपले सहर्ष स्वागत. राईस करण्याची प्रोसेस कशी आवडली कमेंट करून नक्की कळवा.